अहो निर्मले चाल ना लवकर, बाया साऱ्या विचारून राहिल्या मला. निर्मल भाऊ निर्मला नाही दिसत, निर्मला नाही दिसत. आणि ते अजून राहायचंच आहे का वा? घरासत घुस 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 करतानीच ती घुसे. अहो ये ना वा, आय निर्मले. आजी साडीचा पदार्थ थोडासा हे करू द्या, थांब ना थोडसे. काहून एवढे घाई करता वा? घाई करायला येतो ना, येऊन राहिली ना. च्या बहीण माय बिन तर हिचा साडीचा पदर राहिलाच का रे अजून? तिकडे लग्न लागून राहिलं तरी आ चाल ना वा, पटापट करायला नाही पाहिजे होतं का पहिलेच? लग्न चालू झालं माझे हो जी. सूरजचे बाबा लग्न चालू झालं, लग्न लागले बे. चालू आहे लग्न, लागून राहिलं तरी लग्न ये ना लवकर. लग्न लागूनही राहिलं का? अहो काही नाही, म्हणे पदर बरोबर बनवता नाही आला, घेतला बाई असाच. आता काय कराव, काहीच तसे करून राहिले होते तुम्ही. चला चला. मस्त दिसून राहिली होतो तर निर्मले. आ मस्त दिसून राहिली होतो, एक नंबर दिसून राहिली. साडी गिडी कधी घेतली हो साडी व? तुमच्या बहिणीनं घेतली ना जी, नंदाबाईनं घेतली होती ना मला हे साडी केवलच्या लग्नात, नाही का? अलग 2 साड्या नाही दिल्या होत्या का मला? तर त्यातली होय ना एक ब्लाऊज घेऊन शिवून घेतला मी ना. रोशनीन जिथून शिवला का नाही तिथून मी नाही शिवला. चांगली वाटून राहिली का? मस्त घेतली नंदाबाईनं साडी तुले तर. बरोबर शोभली तू या अंगावर तर. एक नंबर दिसून राहिली साडी. बरं चाल. बाबा, अजय बाबा, काय झालं रे? काय म्हणून राहिला तू? मी काय म्हणलं, म्हणजे 5,000 रुपये दे ना तुम्ही आताचे. 5,000 रुपये द्या. हाय माझ्याजवळ पैसे, पण हे आत्या दिले, द्या लागून राहिले म्हणून. पण मग एवढे दिले तर जेवढं काही राहणार नाही, लग्न होईपर्यंत पाहिजे ना जेवढं पैसे. तर 5,000 रुपये द्या उसने, मी नंतर तुम्हाला देऊन देतो माझ्यावाल्या खात्यातून काढून. उद्या सकाळी दे ना मला 5,000 रुपये. किराणा विराणा मंडपले याले त्याले दिले का नाही पैसे, वत्राडा हे ते आणलं का नाही आता. त्याच्यामुळे माझ्याजवळ आहे नाही, कमी आहे. तर ते बी देऊन देईन मी. 10,000 रुपये आहे तर सध्याचे द्या, मग मी नंतर देतो तुम्हाला. तू स्वतः जवळचे पैसे लावून राहिला तर लावून राहिला, आम्हालाही मागून राहिला का रे सूर्या? हो रे. आणि ते चंदा काही पैसे वापस दे नाही दे याची काही गॅरंटी आहे का? आम्हाला काही मागून राहिला तू पैसे? तू तुझ्या सायाचं लग्न तुझ्या भरशावर करून राहिला ना, आम्हाला काही मागून राहिला रे पैसे? काही देऊ नका जी, राहू द्या. तिले मागणं, चंदाले मागणं जाणं. आई अशी कोण म्हणून राहिली हो तू? अशी कोण म्हणून राहिली? वापस देतो ना मी, देतो ना. आता त्याची सोय नाही आहे म्हणून म्हणलं मी ना. मामीजीने मागायला बरोबर वाटत नाही ना मध्ये. अरे बाबू, सोयगी सारा आहे. पैसा असन नाही तर काय, असन तिच्या जवळ पैसा असन नाही तर काय. पण ते बयाच दाखवते नाही आहे बा म्हणून. नाही आहे राहिले. तू मनात घुसला ना म्हणून तिने मांग हात करून घेतले. तिच्या मनानं झालं असतं ना पोराचं लग्न, तिच्या मनानं पसंतीनं पोरगी पाहिली असती ना तर बरोबर पैसे काढले असते तिनं, काढाले. पण आता तिच्या पसंतीनं झालं नाही, पोरानं पोराच्याच मतानं केलं. कायले हे करत तू मनात घुसला तर तिले वाटते का जाऊ दे जवाई करून राहिला ना, मग आपण कायले मनात करायचं? आई नाही आहे त्याच्याजवळ पैसे, खरंच नाही आहे पैसे. पैसे असते दिले असते, मला बरं वाटत नाही. आता मी म्हणलं मी लावतो बा सर्व खर्च. आता माझ्याजवळ आहे, माझ्या बँकेत आहे. आता कुठं काढू मी? आता तिथं जाऊ का मी बँकेत काढाले? म्हणून म्हणलं मी दे बा मध्ये. दे ना जी बाबा 5,000 रुपये, मी नंतर उद्या देतो तुम्हाला वापस. काय भाऊ सुरू, मी हाय व्यवहाराचा पप्पा. मला 2 दिवस लेट झाले ना तरी चालत, 2 दिवस का 4 दिवस लेट झालं चालत. पण मला पैसा का नाही वेळेवर म्हणजे बरोबर पाहिजे. माय असं आहे, तू एवढा मोठा खर्च करून राहिला, मी विषय तो नाही आहे. कर तू तुझ्या साया होय, तुझ्या खर्च कर तू. पण का नाही त्याला तशी सवय पडून जाईल. आता बिना पैशानं कोणी राहते का? तिचा भाऊ आहे चंदाचा गावात, त्यानं नाही पुढाकार घेतला आणि तूनच घेतला पुढाकार. बरं चांगली गोष्ट केली, वाईट नाही आहे त्याच्यात, चांगली आहे. कोणाचं घर बसून देऊन राहिला तू तर चांगली गोष्ट आहे. पण मग कसं आहे, तुझ्या कष्टाचाच आहे ना. एवढ्या उन्हीताने तू ठेके घेतो घराची आणि मजूर लावतो, तर तुझ्याही कष्टाचाच पैसा आहे, आमचाही कष्टाचाच आहे. असेच कसे काय सोडशील? सोडू नको फक्त पैसे. भले लागेच थोडे थोडे करून दे म्हणा त्याले. तसं बोलणी करायची तू बोलणी नाही केली आणि म्हणते का दिले तर दिले, नाही दिले तर नाही दिले. म्हणजे पैसा काही असा रस्त्यावर सापडते का रे बाबू? कष्ट करून तू आता कष्ट करतस ना, तुला तर माहित आहे कसा कमा लागते पैसे. तर बाबा तुम्ही बी आईसारखेच बोलता का? त्याची सोय नाही आहे म्हणून तो होय मी पुढाकार घेतला. त्याची सोय असती तर कायले असं राहिलं असतं. गरीब आहे बिचारी. आता मला माहित आहे त्याची परिस्थिती काय आहे काय नाही. तर बरं जाऊ दे. चांगल्या गोष्टीसाठी पैसा लावून राहिला, काही बेकार गोष्टीसाठी लावून नाही राहिला म्हणा. आणि जाऊ दे, देतो मी, आणून देतो तुले तिथं मंडपात आणून देतो, पैसे देतो. जा तू. कुठे चालली होतो? धाव सोनं मारा हसून राहिली. कितीड कुठं चालली हो? कुठं नाही रे, मामीने तो कलश आणायला लावला का नाही घरी ठेवलेला, तर तो घ्यावे चालली होती मी.
कुठे तू येत नाही का लग्नाला? लग्न चालू झालं तरी तू कुठे गेला होता रे? आजही ऑफिस मध्येच गेला होता का? हो काम होतं ऑफिसमध्ये म्हणून जावं लागलं. आता जातो ना तयारी, जातो ना घरी करतो ना तयारी जाऊन आणि येतो ना लग्नात. तू तर भली खास दिसून राहिली बा, फटाका एकदम. हा मस्त दिसून राहिली तू तर, एक नंबर दिसून राहिली, हिरोईन सारखीच दिसून राहिली तू तर. पहिलेच आहे म्हणा गोरी गोरी भुताळी. तुझं माझं लग्न जुळलं सगाई झाली तरी पण मला भुताडी म्हणतं का रे तू? आ गोरी आहे त्याच्यात माझी काही गलती आहे का? तू बी तर गोराच आहे ना, फक्त तू माझ्यापेक्षा थोडा कमी गोरा आहे. मला भुताडी उताडी नको म्हणत जाऊ, तुला सांगते बरं मी आत्ताच. हा तू बी मला तू ना मी नको म्हणत जाऊ. आता राहुलजी म्हणत जा, तुम्ही आम्ही म्हणत जा. आता लग्न होईन आपलं, लग्नाची तारीख फिक्स झाली. आता कपडे घ्या लागन मग, नाही तर काय. आणि तू मला तू ना मीच म्हणतो का? तुम्ही आम्ही म्हणायची सवय लावू ना. अरे राहुल लावते ना सवय, धीरे धीरे लागन ना मला पण सवय. आता लग्न झाल्यावरच येणार ते तोंडात, लग्नाच्या आधी नसते. बरं ते जाऊ दे, मी कशी दिसत आहे ते सांग मला, खरोखर छान दिसत आहे का? अरे एक नंबर दिसून राहिली तू लग्नात. मध्ये असं वाटते बंद लग्नात तूच दिसून राहिली का काय का चांगली. कोणी आहेच नाही आपल्या गावात तुझ्यासारखी पोरगी. आणि हे काय घातलं घागरा, मस्त दिसून राहिला घागरा. जा बरं तू जा, जा घरी जा आणि लवकर तयारी करून ये जा. मामीने कुठे ठेवला असेल तो कलश? बरं पाहा लागेल मला घरात. चाबी वगैरे घेतली मी, चल जाऊन घेऊन येतो लवकर. आमाय बाई सोनम कुठे चालली हो धावत धावतो? हो सोनम कुठे चालली? घरी चालली मी, घरी चालली. मामीनं थोडं सामान आणायला सांगितलं घरून, तर ते घेऊन येत आहे मी. असं हो का? पण बाई हे काय घातलं हो बाई तू ना घागरा? आणि दुसरं काही घाला लागत होतं? साडी गिडी चांगली साडी घालते आता, ह्या गावची सून होऊन राहिली ना तू. मस्त साडी घालायला पाहिजे होती मस्त. हे काय ते घागरा आणि मागरा घातला हो बाई तू ना आता? आता लग्न होऊन राहिलं आणि घागरा आणि मागरा चांगली मस्त एखादी साडी घाला लागत होती आणि साडी घाला लागत होती. आणि नसन तर मध्ये मागा लागत होती, मी दिली असती ना तुले ब्लाऊज ब्लाऊज फिटिंग विटिंग करून नसतं. साडी घाला लागत होती ना बाई तू ना सोनम. काय झालं मी घागरा घातला तर? राहुलनं तर मला असं काही म्हटलं नाही, कोणीच काही नाही म्हटलं मला. मामीनं नाही म्हटलं, मामानं नाही म्हटलं, दुसऱ्या कोणीच काही नाही म्हटलं ना. माझी होणारी सासू काऊन अशी म्हणते मला साडी घाला लागत होती? एवढ्या लवकर साडी, आणि लग्न व्हायचंच आहे माझंवालं तरी पण साडी घाल म्हणते. काय झालं मी असा ड्रेस घातला तर? किती छान दिसून राहिला, सगळे म्हणते चांगली दिसत आहे. आणि माझीवाली सासू काऊन म्हणते अशी मला साडी घाला लागत होती म्हणते? काऊन मामी, हा ड्रेस चांगला नाही दिसून राहिला मला? छान नाही दिसत आहे का मी याच्यामध्ये? नाही छान दिसत आहे ना, छान दिसत आहे. मी तसं नाही म्हटलं हो बाई सोनम तुले. पण एखादी साडी माडी घालते बा असं म्हणत आहे. बरं जाऊ दे, घातला ना आता, जाऊ दे. हे चांगला दिसून राहिला, चांगला दिसून राहिला. आणि जा, कुठं जायचं आहे तुला? जाय बाई जाय. आजकालच्या पोरीला बिलकुल अक्कल नाही बाई. आता ह्या गावची सून होऊन राहिली, काय झालं असतं एखादी साडी माडी घातली असते चांगली तर? माय नाही सांगितलं नाही, माय तर आली याची चारू. एखादी साडी घालायला पाहिजे का काही का काही? बिलकुल नाही. घागरा घालून आली, घागरा घालायला. बरं जाऊ दे बाप्पा, काय करायला लागते. चल बाई, लग्न पाहून राहिली होती चांगली. हे राहुल्या ना आवाज दिला मध्ये, चाबी दे चाबी दे चाबी दे करून. चला आता घरी तरी जातो ना, पटकन चाबी देतो त्याले. फोन केला मला ना. आणि अजून जातो लग्नात. शकुनी बाई, तुमची पुतणी चांगली दिसून राहिली बरं. हे पोरका तर बारका बारका दिसून राहिला आपला चंदाचं, तरी किती घमंड आहे बाई. पहा बरं, किती सादरी दिसून राहिली बाई शितली. चांगला पोरगा भेटत होता जी तिले, लागली याच्या मागं. दारुड्याचा नाही, आता दारू गिरू पेत नाही म्हणा, पण तरी पण काय सांगता येते, काय आहे त्याच्याजवळ? चांगलं तर पाव बाई पोरी बारी ना कोणत्याही बी. किती सादरी दिसून राहिली बाई पोरगी हे नवलूची. नवलूची पोरगी राहिले. आता काय करतो मग? हाय तर दिसाले सुंदर. चांगली दिसून राहिली, चांगली दिसून राहिली. त्याले प्रेमाची धुंदी राहते ना, मागचा पुढचा काहीच विचार करत नाही ना. फक्त त्याचं तोंडच पाहिलं, तोंड पाहिले, दुसरं काय पाहिलं तिनं? अहो आमच्यासारख्या अनपढ आहे तर आम्ही या घेऊन कामाला गेलो तरी काही नाही. आमच्या मायबापाले शिक्षणाचं महत्त्व नाही समजलं आणि आम्हाला शिक्षणात टाकलंही नाही. तर आम्ही केलं बाई काम आतापर्यंत, जवानपणी केलं ना आत्ताही केलं. पण ह्या शिकल्या सवरल्या पोरीले स्वतःचं स्वतःले समजाले नाही पाहिजे. जेव्हा गेली ना कामाले तेव्हा समजून इले. ह्या शिकलीले माय पुतणी होय म्हणून काय वानवाचं आहे? त्याच्यापेक्षा आम्ही तरी परवडलो अनफड बाया बाई. शिकलं नाही फिकलं नाही तरी पण थोडंफार तर समजे बाई आम्हाला. एवढंही नाही करू आम्ही निवय. बापानं खाली बस म्हणलं का बसो आणि उठ म्हणलं का उठो. मायनं म्हणलं बाई डोक्यावर हे घे पदर. सासून आमच्यावाल्या, आम्ही आईच म्हणू बाप्पा, आई म्हणाले.
मग माय सासूले चांगली होती बुढी आमची वाली, तर पदर घ्यास लागे, सासऱ्याच्या समोर या नाही लागे. आता हिची सासू पाय ना कशी आहे, पाय समजन म्हणा इली, आता समजन केलं तसं येईन आता. माझी चंदाकडं पा, अय शकुनी बाई पाहत सई चंदाकडं पा कशी आहे बापा, तोंड पा तिचं वाला तोंड तोंड पा कशी गुराव गुराव पाहून राहिली शितलीकडं ते फोराकडं पा पा थोडीशी पा पाहत सई. आत्ताच तर अशी पाहून राहिली हे. खाऊ का तोडू, खाऊ का तोडू त्या पोरीले, काय माहित का बापा कशी वागवते ना कशी नाही. तर अल्लग निघाली ते तरी बरं होईन लवकर, अल्लग निघाले काय माहित काय करते ना काय नाही. तर बापा बापा दोडक्यावानी तर तोंड फुगलं इथं चंदीचं. दोडक्यावानी फुगाले, पहिलेच तोंडाले वरपी बाई आहे भांडखोडी. आता काय करते ना काय नाही. हे शितली एवढी निब्बरही नाही आहे पोट्टी, निब्बर राहिले. माय बापानं तिले, बाप तर आहेच नाही म्हणा, पण त्या नलीनं कामाले पाठवलं नाही इले. हो बाई दोन्ही पोरी गेल्या तिच्या कामाले, पण इले नाही पाठवलं नलून. पाय ना माय मागच आहे नदी, पाहून कशी राहिली बिचारी. तिचंही म्हणणं होतं जे करून द्या आले, पण हे पोट्टी ऐकलीच नाही ना. आम्हाला सारंच ऐकू येऊन राहिलं गंगे, सारंच ऐकू येऊन राहिलं. माय पोरीले कामाले नाही पाठवलं. जाऊ द्या बा म्हणलं, शिक्षण करून राहिली होती ते तर जाऊ द्या म्हणलं. आणि तसंही तिले काही येत नव्हतं कामं धामा, ऊनच लागे तिले. एक दोन वेळा नेऊन पाहिलं होतं, बिमारच पडे तर नेऊ नाही बाई तिले, चांगलं पाहिलं बाई तिले. पण आता काय करतं, जाऊ दे ना, आता केलं तर केलं, पण ठेवणार थोडी आहे. जास्त जर ठेवाडी करन ना चंदी तर मी तिले अलग काढायला लावी माय शितलीले. आणि त्यावाले आता जवळच म्हणा लागन याले रोशण्याले. लयच बाय आहे बाई आमच्या गावातल्या, खूपच काय बाय आहे. लग्नच चालू आहे अजून विचारायचं दोघाचं, तरी बाई याई ना कुटानेपणा करणं चालू केलं. गंगा काकू तर लयच बदमाश आहे बाई. शकुनी काकूली कशी भडकवून देऊन राहिली, त्या नलू मामीली कशी भडकवून देऊन राहिली. भडकवून द्याले जे होईन ते होईन, आता समोर समजून त्याचं काय होते काय नाही. तर यायले आत्ताच पंचायत करायला पाहिजे. ये बाई माय घरी तू ये तसंही. ते मायले दाखवतो तुले दाखवतो, थांब लग्न तर होऊ दे, दाखवतो ना. नाही तुले रडून सोडली ना तर माया नाव चंदा नाही म्हणलं. कसं राहते ना दाखवतो तुले, थांब. माया पोराच्या मागं लागली ना, माया साजऱ्या चुद्र्या पोराले बैकून टाकले हिनं. बैकून टाकाले पहिले ऐके बाई माय पोरग, एक शब्दात एक डरकावणी दिली ना, चुपचाप बसे. ह्या पोट्टीच्या मागं लागू लागू नाहीच ऐकलं, शेवटी करतो तिच्या सोबत, करतो तिच्या सोबत. आणि केलं शेवटी त्यानं. माय बापाले नाही ऐकलं, ऐकाले पाय तो बाप आला नाही लग्नाले. तिकडंच बसला आहे माणसाईत, पण इकडं आला नाही तो. मला नाही यायचं म्हणे, या आले आणि मी पाहतही नाही म्हणे लग्न. श्वेता आपली शीतल तर ओळखूच येऊन नाही राहिली, आहे का ते? किती मस्त दिसून राहिली शीतल. आणि पण हे रोशनपेक्षा चांगली दिसून राहिली साडीवर. भलीच खात दिसून राहिली बाई. मेकअप किपअप केला तिनं तर. सोनमनं करून दिला वाटते मेकअप तिले. सोनम नाही दिसून राहिली कुठं गेली कुठं नाही, तर मस्त मेकअप केला पण, आणि खूपच मस्त दिसून राहिली पण, आहे का नाही? लय मस्त दिसून राहिली पण. हो बाई बिलकुल एवढा लंबाच्या लंबा आहे, हाय गे गोरा लंबाच्या लंबा आहे बाई रोशन, पण एवढा काही खास नाही दिसलं हिच्या समोर, शीतलच्या समोर. तरी पोट्टी कशी फसली कशी नाही तर काय माहित. चांगले चांगले पाहुणे आहे व. चांगले चांगले माझ्या चुलत भाऊच होता. गोष्टी केली होती मी ना नलू काकू जवळ. आण बाई म्हणे पाहुणे म्हणे आणशीन तर, पण हे पोट्टीचं असं माहीत पडल्यावर कुठं गोष्ट टाकतं. प्रायव्हेट बँकेत आहे, आताच लागला 25,000 रुपये पेमेंट आहे त्याला चांगला यवतमाळले. आणि काय म्हणते नाही, हो प्रायव्हेटच आहे म्हणा, आणि दिसायलाही चांगला आहे, जाडा जुडा. हो पतला पतलाच आहे. आणि चंदा काकुले किती हे आहे बाई स्वतःच्या पोरावर, किती राहिले. आणि याला भेटली असती का शीतल सारखी पोरगी, घे म्हणा. लव्ह मॅरेज केलं म्हणून पोरगी तरी भेटून गेली. नाही तर आजकालच्या पोराले घरदार पाहिजे, वावर शेत पाहिजे किती सारं, आणि तेव्हा कुठं पोरी देते बाई माय बाप. आणि यानं पाहिनं कशी पटवली बाई आपल्या शितलीले. आणि काकुले तरी पण आपल्या पोराचा किती गर्व आहे बाई यावाल्या चंदा काकुले. तसंच असते ताई, छाया ताई तसंच असते. प्रेमात कोणी पाहत नाही एवढं. तेच लागेच मायबापाच्या मतानं केलं ना तर मला असंच पाहिजे, आणि मग तसाच पाहिजे, आणि मग एवढं मोठं घर पाहिजे, आणि जास्त मेंबर नाही पाहिजे, असे आपले नखरे चालू राहते. आता तुमचंही अरेंज मॅरेज झालं आणि माय अरेंज मॅरेज झालं. लव्ह मॅरेजमध्ये ना सारंच चालते, सर्वच गोष्टी चालते. आता तिनं पहा बरं शीतलनं काय पाहिलं याच्यामध्ये, काय आहे. घरदारही पाहिलं तर साधं सिंपलच आहे, वावर पाहिलं तर 2 एकर आहे, आणि पोरग एक पाहिजे असं काही एखाद्या काळीवाणी लंबच्या लंबच आहे. शिक्षण पाणी झालं आहे म्हणा, त्याला इंजिनियर झालं म्हणते आता. पण दारू पे म्हणते ना म्हणतात, मी ना ऐकलं ना दारू गिरू पे म्हणून. पे पहिले पे, आता नाही पेत. लय पे म्हणते दारू. ते मित्रासोबत बाहेर आहे का नाही रूमवर, तर तवा पे म्हणते तो. आणि तिकडं बाई कांड करून ठेवलं, काय केलं काय नाही. मग इकडं पळत आलं, लय मोठं कर्ज केलं होतं यानं, बापानं फेडलं. मग त्या चरण मामाजीनं फेडलं मग पूर्ण कर्ज. मग बिचारे गरीब माय बाप. आता काय करणार, बाबा चांगले आहे यायचे, आपल्या रोशनचे बाबा चांगले आहे. चंदा काकू थोडेसे आहे बा गमंडी म्हणा, आणि कडक लय आहे. काय माहित का बाई शीतलचा टिकाव लागते का नाही लागत तर.
आता तिचं ते पाचपासून बाई केलं तिच्या मतानं तर कराले पाय ना आता काय होते काय नाही तर येणं तर मी म्हणतो अलगच निघाव. अशा आहे ना ह्या चंदा काकू तर अलगच निघाले पाहिजे. श्वेता पण दिसतात दिसून राहिली आज. साडी लग्नाची साडी घातली ती ना लय मस्त दिसून राहिली श्वेता. मी ना म्हणलंय नाही बोलूनच नाही राहिली ना माझ्यासोबत. बोलाली एकही शब्द बोलून नाही राहिली ती. कोण नाही बोलून राहिली बे तुझी बायको तुझ्यासोबत? श्वेता ताई कोण नाही बोलून राहिली? अबे दोन गोष्टीचं झालतं माझ्या आईसोबत तिचं. तर हे थोडीशी श्वेता बोलणार आहे बोलली ती दोन चार गोष्टी जास्त. आई चालली होती घर सोडून. मध्ये आला राग. मग तिला मी गालावर दिली एकटीनं पाठीवर एक दणका दिला. तेच फुगून आहे 3 दिवस झाले तर. आता काय करू मग? मला राग आला तर मी दिलं तिले दणका ठेवून. वा बे लेका किती दिवस झाले बे तुमच्या लग्नाले? 5-6 महिने नाही झाले. आणि लगेच मार नाही चालू केलं बायकोले लेका? मारत असते का बे? म्हणूनच त्याकडे पाहून नाही राहिली तुझी बायको. तर लय शरीफ आहे रे. रोशनीले तर बिलकुल मारतच नाही तू नाही. हो रे. मी तरी माझ्या बायकोच्या अंगावर काढणी हात उचलतो. पहिल्या वेळेस 6 महिन्यातून एक वेळा हात उचलला आणि ते बी एकच चापट. बिमार पडली लेका ती. बिमार पडली. अभि तर आमचं लव्ह मॅरेज होय. लग्न पहिले मी तिला 1-2 चापटा मारू. आमचं काय मजाकी चालू राहते. अभि पण तू अरेंज मॅरेज होय ना. तू काही नाही मारलं बी लेका. चालली गेली म्हणजे घर सोडून. माई बायको काय गावात आहे. मी तिला एक डरकावणी दिली ना आणत नाही म्हणलं का लगेच पाय टाकत येते मग मांग अशी आहे माई बायको. आणि तिची मायबापाला धमकी दिली काय ऐकते ती. तुझ्या नाही आहे तसं. तुझी बायको आहे मोठी लोकांच्या घरची नाही आली म्हणजे मग काय करशील? अबे 3 दिवस झाले मी बी बेऊन राहिलो. मी म्हटलं जाते का काय ही वाली घर सोडून. असं वाटलं मला श्वेता. पण नाही गेली. वहिनीनं समजावलं वाटते छाया वहिनीनं तिले. तर गेली नाही तर आली असती आपतली का. काही असो पण जोडा मस्त झाला. आपलं गाव एक प्रेम नगरीच झाली. किती लव्ह मॅरेज झाले रे आपल्या गावात. लव्ह मॅरेज झाली. अभि मी तर माझी बहीण देतच नव्हतो तुझ्या सायले. पण तू मनात पडला ना म्हणून द्या लागली. जाऊ द्या म्हणलं आता तिचंही मन आहे तर. अबे तू किती काही म्हणलं असतं नाही देत उठूनही पाळली होती लेका ते 2 जण. तर कुठं काय तुला काय दोरीनं बांधून ठेवलं का त्या बहिणीले? उठूनही पाळली होती तरी माझ्या सायासोबत काय लेका. अजूनही तू आली हे गेलीच नाही वाटते.